महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, वन विभागामधील वनरक्षक पदाच्या राहिलेल्या सर्व पदांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अंतिम म्हणजेच तुमच्या लेखी परीक्षेचा निकाल. तर याच्यामध्ये फक्त मित्रांनो ठाणे सोडता बाकी सर्वांचा निकाल आता आलेला आहे. पहा, नागपूरचा राहिलेला होता, कोल्हापूरचा राहिलेला होता. तर यांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत. जसं की पहा मित्रांनो, नागपूरवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक त्याची PDF फाईल डाउनलोड होणार आहे आणि इथं नोटीसवरती क्लिक केलं की वनरक्षक नोटीसबद्दल माहिती भेटेल. तर यामध्ये त्यांनी सांगितलं मित्रांनो की अनुसूचित क्षेत्रातील पदभरती जी आहे ती वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यासाठी शासनाची सूचना प्राप्त झाली आहेत. त्यामुळे मित्रांनो, वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात येतोय. तर वनवृत्तावर गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आणि पुढील भरतीबाबत मित्रांनो सूचना तुम्हाला देण्यात येतील. आता तुमची या ठिकाणी मित्रांनो मेरिट लिस्ट लागेल. त्याचबरोबर पुढं जे तुमचं वनरक्षकची या ठिकाणी रनिंग वगैरे असणार आहे मित्रांनो, त्याबद्दल कुठल्या उमेदवारांना बोलवलं जाणार त्याचे देखील मित्रांनो यादी जी आहे ती लावली जाईल. तर पहा, जसं की नागपूरचा या ठिकाणी निकाल आलेला नव्हता, तो नागपूरचाही निकाल या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचे 120 पैकी या ठिकाणी मार्क्स तुम्ही पाहू शकता किती मार्क्स पडलेले आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रत्येकाचं नाव आहे आणि त्या पुढं 120 पैकी किती मार्क्स पडलेले विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर हा फायनल तुमचा रिझल्ट नाही आहे, याच्यामध्ये अजून तुमचे 80 मार्क्स ॲड होणार आहेत रनिंगचे मित्रांनो. ठीक आहे, रनिंगचे मार्क्स ॲड होऊन नंतर 200 पैकी तुमचा या ठिकाणी फायनल निकाल जो आहे या ठिकाणी लावला जाईल. फक्त हा लेखी परीक्षेचा निकाल आहे, याच्यावरून आता कुठल्या किती उमेदवारांना मार्क्स पडलेले त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फायनल बोलवलं जाईल. की जसं की मित्रांनो या ठिकाणी 45% जास्त मार्क्स घेणं गरजेचं होतं, तर त्यांचंच नाव यादीमध्ये येणार होतं. म्हणजे ज्यांना 45% मार्क्स पडले त्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव येणार होतं. आता 45% जास्त जसे उमेदवारांना मार्क्स पडतील तसं मग त्याचा कट ऑफ लावून मित्रांनो या ठिकाणी किती जणांना बोलवायचं, जसं की एकाच 4 जणांना बोलवायचं की एकाच 10 जणांना बोलवायचं, असं हे काय जे त्यांचं असेल मित्रांनो त्यानुसार एक यादी अजून लागेल आणि त्यांना फिजिकल टेस्टसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते बोलवलं जाईल. पुढची जी प्रोसेस होणार आहे तुमची रनिंग वगैरे त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे या परिपत्रकामध्ये की वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावर, म्हणजे ही त्यांची मेन वेबसाईट आहे, इथं मित्रांनो माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. तर सध्या रिझल्ट जे आहेत फक्त या ठिकाणी ठाणेचं या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो दाखवत नाही, बाकी सर्व रिझल्ट वनरक्षक पदाचे या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. तर याबद्दल जसे अजून अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.